नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उमाकांत काशीनाथ घाटे यांच्या बंध आणि इतर कथा या कथासंग्रहातली कथा बंध. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो आजची कथा उमाकांत घाटे लिखित बंध. गेल्या 4 दिवसांसारखीच मी आजही 4च्या दरम्यान हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हातातलं सामान घेऊन दुसऱ्या मजल्यावरच्या वॉर्डपर्यंत जाईपर्यंत दमून गेलेली होते. वॉर्डात डोकावून पाहिलं. अनुला झोप लागलेली दिसली. ओळखीच्या झालेल्या सिस्टरनी लांबूनच खुणेने झोप लागली आहे अशी खूण केली. मी बाहेरच्या बाकावर बसले. हॉस्पिटलातलं नेहमीचं वातावरण होतं. कोणी धावत पळत होतं, कोणाला डिस्चार्ज मिळत होता, कोणी चिंतेत होतं. मी उगाचच लांबून अनुकडे पाहत राहिले. त्याचा ऊर धपापत होता. निरर्थकपणे सलाईन हळूहळू ठिपकत होतं. इतक्या दुरूनही त्याचं फुगलेलं पोट, पायांवरची सूज, हडाडलेलं शरीर, वाढलेली दाढी आणि खप्पड गाल दिसत होते. गलबलून आलं. आज पहाटेच आई स्वप्नात आली होती. रागवून म्हणाली होती, प्रमे, स्वतःच्या संसारात रमलीस, पटवर्धन वकिलांची सून तू, गाडीतनं मिरवलीस पण भावाला अगदीच विसरलीस. मला माहिती आहे वाया गेलाय तो, दारुडा आहे, चोरी करून तुरुंगातही जाऊन आलाय, पण एका रक्ताचे ना गं तुम्ही. अपराधी अपराधी वाटलं आपण नाही पुऱ्या पडलो बहीण म्हणून. आई बापामागे जेवलास का रे एवढंही कोणी विचारलं नाही त्याला. सिस्टर बाहेर आल्या. शेजारी बसलेल्या काकूंशी काहीतरी बोलल्या. काकू खुटखुटीत होत्या. वय सहज 60च्या पुढे वाटत होतं. काकांना अचानक खूप ताप आला म्हणून ॲडमिट केलं होतं. आता काका बरे होते. अनुच्या खाटे शेजारच्या खाटेवरच होते. त्यांचाही डोळा लागला होता. एखाद्या दिवसात त्यांना डिस्चार्जही मिळाला असता. छान कुटुंब होतं ते. काका, काकू, मुलगा आणि सून या सगळ्यांना मी पाहिलं होतं. बोलण्यावरून छोटा नातू आहे हेही कळलं होतं. संध्याकाळी मुलगा सून येत, मग मुलगा रात्री थांबत असे आणि काकू सुनेबरोबर घरी जात. काकू गेल्यानंतर थोड्या वेळाने प्रदीप मला न्यायला यायचा. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अनु एकटाच. काकूंशी बोलून सिस्टर निघाल्या तेव्हा मी उगाच सिस्टरनं विचारलं, कसं आहे? ठीक आहे असं म्हणून ते गेल्या. खरं तर मला विचारायचं होतं, अजून किती दिवस जगेल तो? किती दिवस? मला भीती वाटत होती की माझे गोरेपान सासरे एखाद दिवस त्यांची तीक्ष्ण नजर रोखत त्यांच्या खालच्या पट्टीतल्या आवाजात विचारतील, रोज जायलाच हवंय का? मानसची परीक्षा जवळ आली आहे. आणि प्रदीप माझ्या उत्तराची वाट न पाहता म्हणेल, अगं दिवसाआड जाऊन बघून येत जा. तसं जेवण वगैरे आहेच तिथलं. रिकव्हरी तर इम्पॉसिबलच आहे. आपल्या हातानेच केलं आहे त्यांनी सगळं. हे सगळं होण्यापूर्वी तो संपला तर. डोळ्यात पाणी यायला लागलं. किती प्रयत्न केला तरी थांबेच ना. उगाचच लहानपणाचा अनु डोळ्यांपुढे यायला लागला. राखी बांधून घेताना नीट बांध ग, मी रक्षण करणार आहे तुझं असं म्हणणारा. कॉलेजच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा, कपाळावरचे केस मागे सारणारा. मी रडतीये हे काकूंना जाणवलं. 4 दिवसात ओळख झाली होती पण बोलणं जुजबीत झालं होतं. मी एकटीच गप्प गप्प असायची आणि त्यांच्याकडे कोण येत असायचं. काकू माझ्या शेजारी येऊन बसल्या. माझ्या खांद्यावर थोपटत म्हणाल्या,
काय झालंय? कसा आहे तुझा भाऊ? दाटलेल्या गळ्यानं मी कशीबशी म्हणाले, काही आशा नाही हो, वाट बघायची फक्त. मला हुंदका फुटला. काकूंनी मला जवळ घेतलं. स्निग्धपणे त्या माझ्या केसातून पाठीवरून हात फिरवत राहिल्या आणि खूप वर्षांनी मी अनूसाठी त्या अनोळखी बाईच्या मांडीवर डोकं टेकून ढसाढसा रडले. तो जाणार आहे हो, फक्त 35 वर्षांचा आहे, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, नाही बघवतो, असं म्हणत न आवरणाऱ्या आवेगाने गदगदत राहिले. बऱ्याच वेळाने मी शांत झाले. उठून तोंड धुवून आले. काकूंनी मला स्वतःजवळचं पाणी दिलं. बॉयला सांगून कॉफी मागवली. मी आता बरीच सावरले होते. काकूंनी विचारलं, काय झालं ग पण? किंचित थपकून मग मी म्हणाले, दारू, लिव्हर गेली आहे. मला वाटलं काकूंच्या चेहऱ्यावर आता तुच्छता येईल किंवा विखारी दया दिसेल, पण तसं काही झालं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली. म्हणाल्या, अगं आई ग, फार वाईट, माणसापरी माणूस जातं, आपलं आतडं तुटतं आणि जग फक्त उपहास करतं. माझ्या मावस भावाचाही असाच प्रकार झाला. लग्न केल्यावर सुधारेल म्हणून गरिबाची मुलगी बघून लग्न करून दिलं. 2 मुलं जन्माला घालून 10 वर्षात हा माणूस संपला. वर माझी मावशी म्हणायची, आधी एवढी सवय नव्हती, पण लग्नानंतर हिच्या जाचानं वाढलं व्यसन आणि गेला माझा मुलगा. त्याही अवस्थेत मला समाधान वाटलं. निदान अनुपाई कुठल्या अश्राप मुलीचा जीव गुंतलेला नाही. काकू कुठल्या तरी विचारात हरवल्या होत्या. अचानक माझ्याकडे वळून म्हणाल्या, कशी लागली सवय? कॉलेजात ना? हो ना हो. 99 साली तो शेवटच्या वर्षाला होता. MBA फायनान्स करायचं म्हणून कॉमर्सला गेला होता. फार देखणा दिसायचा. आई देखणी होती माझी, तिच्यासारखाच आहे तो. वडील शिक्षक माझे, काका बापट म्हणायचे त्यांना. आमच्या घरात दारू बघितली सुद्धा नव्हती हो कोणी. शेवटच्या वर्षाला आम्हाला संशय आला. 1-2दा घेऊन घरी आला. मग सकाळी काकांचं चिडणं, आईचं रडणं, त्याचं क्षमा मागणं, असं झालं. BComला कमी मार्क पडले. पण वडिलांचा विद्यार्थी होता काळे म्हणून, तो CA. तिकडे लावलं वडिलांनी आणि बाहेरून MBA करायला सांगितलं. 2002मध्ये माझं लग्न झालं. कुठलं तुझं सासर? पटवर्धन वकील. राजाभाऊ पटवर्धन सासरे माझे, प्रदीप नवरा. मोठं प्रस्थ आहे ते. शास्त्री रोडवर बंगला आहे तेच ना? हो तेच. मग काय लव्ह मॅरेज का? नाही हो, अरेंज्ड मॅरेजच आहे. प्रदीपला साधी सालस वगैरे बायको हवी होती. प्रॅक्टिसमध्ये मदतीची अपेक्षा नव्हती. प्रदीप आणि त्याचा भाऊ प्रॅक्टिस सांभाळतात. सासरे 72 वर्षांचे आहेत, पण अजून रोज ऑफिसात जातात, कोर्टात जातात. माझं गाणं आवडलं प्रदीपला. गातेस का तू? लग्नापूर्वी नियमित रियाज करायची. मानस झाल्यावर अगदी अनियमित झालं. तेवढ्यात काका उठले. काकू त्यांच्याजवळ जाऊन बसल्या. अनु अजून तसा झोपलेला होता, जाणीव नेणिवेच्या सीमेवर कुठेतरी. काकू उठून गेल्या. बोलणं थांबलं, पण माझ्या मनातलं आठवणींचं चक्र थांबलं नाही. अनुचं पिणं वाढलं. तो पिऊन आला की काकांना लाज वाटे. शाळेत सगळ्यांना कळलं. नातेवाईक सहानुभूती दाखवायला लागले, कीव करायला लागले. 3-4 वर्षात काका निवृत्त झाले. तेव्हा मानस 1 वर्षाचा होता. लाजेपायी आई काका फारसे बाहेर पडेन असे झाले. फार व्हायला लागलं तसं काळेंनी घरी येऊन काकांसमोर हात जोडले आणि म्हणाले, सर बाकी काही काम सांगा,
पाहिजे तर दर महिन्याला पगार घरी आणून देतो, पण याला ऑफिसला नका पाठवू. मग सगळं बिघडतच गेलं. दोनदा त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवलं. काही दिवस चांगले जायचे, मग पुन्हा पहिले पाढे 55. मला तेव्हा त्याचा भयंकर राग यायचा. त्याच्यापायी माझे आईवडील झिजत होते. आर्थिक परिस्थितीही बिघडत गेली. अनु मिळवत काही नव्हता, वर दारूचा खर्च. प्रदीप म्हणायचा, तू देत जा माहेरी पैसे. पण आई काकांना ते पटायचं नाही. मी या ना त्या कारणानं मदत करत राहायची. मला वाटायचं आईनी कडकपणे वागायला हवं. अनु कधी रडायचा, कधी आत्महत्येच्या धमक्या द्यायचा, घरातले पैसे चोरायचा, घरातल्या वस्तू विकायचा. त्याची दारू सुटावी म्हणून आई कुठले कुठले उपाय करायची. औषधं द्यायची, जप करायची, व्रत करायची. मी अनुशी बोलत नसे त्याचं तिला वाईट वाटायचं. म्हणायची, जेवढा आपण तोडू न त्याला, तेवढा तो दारूच्या आहारी जाईल. त्याला तुझ्या आधाराची गरज आहे. अनुची हालचाल दिसली म्हणून मी उठले. त्याच्या पलंगाशेजारी एका स्टूलावर बसले. म्हणाले, कसा आहेस? बरं आहे. कधी आलीस? अरे खूप वेळ झाला, तुला झोप लागली होती. तू जा आता, मानस वाट बघत असेल. थांबते रे अजून. प्रदीप आला की त्याच्याबरोबर जाते. ते रागावलेत ना माझ्यावर. जायच्या गडबडीत असतो ना तो, म्हणून बाहेरूनच निघतो. माहिती आहे, मला माहिती आहे. माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होतो ताई. अचानक त्याच्या डोळ्यातनं पाणी व्हायला लागलं. मी रुमालाने त्याचे डोळे पुसले. राठ झालेल्या केसातून हात फिरवला. त्याच्या कृश हातावर थोपटताना मला भडभडून आलं. माझा हात धरत तो म्हणाला, मी आता बरा झालो ना की पूर्ण सोडणार. पाहिजे तर मला केंद्रात ठेव, मग माझी प्रकृती पण सुधरेल. प्रदीप मला नोकरी बघून देतील. तुला छान वाटेल असा वागेन. बोलता बोलता त्याला गुंगी आली. मी रडू दाबत वॉर्ड बाहेर आले. शक्ती गेल्यासारखी बाकावर बसले. आता संध्याकाळ झाली होती. काळोख उतरत होता. वॉर्डमधले पॅसेजमधले दिवे लागले होते. काकू पुन्हा जवळ येऊन बसल्या. म्हणाल्या, आई वडील कुठे असतात आता? गेले ते. 10 साली वडील गेले, 11 साली आई गेली. क्षणभरानं मीच म्हणाले, आत्ता म्हणत होता, बरा झालो की सोडेन, पिणार नाही, नोकरी करीन. आता कसलं काय ना? तू नको विचार करू जास्त. तू तुझ्या हातात होतं तेवढं केलंस ना. विधिलिखित टळलंय का कोणाला? भोग आहेत हे, त्याचेही तुझेही. पण अपराधी वाटत राहतो. आई काका गेल्यावर अगदी एकटा पडला तो. राहायला घर होतं, पण कोणी माणूस नव्हतं. मी आणि प्रदीपने डबा लावून दिला होता. बारीक बारीक कामांना बाई येऊन जायची. प्रदीप कधी खर्चाला नाही म्हणत नाही. आई काकांच्या आजारपणाचा खर्च आम्हीच केला. रात्र रात्र बसायचा तो हॉस्पिटलमध्ये, पण अनुचा त्याला तिटकार आहे. संध्याकाळी येतो तेव्हा त्याला साधं कसा आहेस एवढंही विचारत नाही. अगं, त्याचा संताप होणं पण बरोबर आहे, आणि तुझा जीव गुंतणं ही साहजिक आहे. मी जायची जमेल तेव्हा त्याच्या घरी. बहुतेक वेळा घरी नसायचाच तो. मग मी घर आवरून ठेवायची, खायला डबे भरून ठेवायची. बोलता बोलता मी गप्प झाले. 3 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. मानसचा वाढदिवस होता. पार्टी चालली होती. सासऱ्यांचे स्नेही, प्रदीप संदीपचे मित्र, वकील मंडळी, प्रतिष्ठित माणसं. अनु अचानक आला. दारू प्यायला होता. तोल जात होता. कुठले तरी मळके कपडे अंगावर होते. त्याला तशा अवस्थेत पाहून सासरे संतापले. त्यांचा गोरापान चेहरा लालबुंद झाला.
खाडकन त्याच्या कानाखाली आवाज काढून त्यांच्या खालच्या पट्टीतल्या पण सुरीसारख्या धारधार स्वरात ते म्हणाले, गेट आउट यू बास्टर्ड. पुन्हा या घरी येऊ नकोस, तंगडच मोडीन. पार्टीचा मूडच गेला. मला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. रात्री मी प्रदीपला म्हटलं, बाबांनी उगाच इतका तमाशा केला. मी त्याला आत नेऊन बसवून ठेवणार होते. व्हॉट नॉनसेन्स. तुझ्या आईवडिलांबद्दलचं तुझं प्रेम मी समजू शकतो, पण या नादान नालायक माणसाबद्दल प्रेम? मानसच्या बर्थडे पार्टीतली मजाच गेली. पटवर्धनांच्या घरात तमाशा झाला याचं तुला वाईट वाटायला हवं. त्याला मारायचं नाही तर काय त्याचा सत्कार करायचा का? तुला नाही कळायचं ते. तुझा भाऊ असा असता तर कळलं असतं. असा मुलगा पटवर्धनांच्या घरात शक्य तरी आहे का? असं म्हणताना त्याच्या तोंडावर विलक्षण तुच्छता आणि अहंकार आला. आपला ओठ डावीकडून वर उचलत तो डंख मारावा तसा हसला. त्या क्षणी तो उंची गाऊनमधला देखणा सुखवस्तू माणूस मला परका परका वाटला आणि त्यांनी केलेल्या सगळ्याचे उपकार झाले. तरीही मी म्हटलं, हा आजार आहे, मेंदूचा, मनाचा आजार, कुणालाही होऊ शकतो. नॉनसेन्स. सायकोलॉजिस्ट ऑफ धिस वर्ल्ड कॅन रेशनलाइज एनिथिंग. मग सगळ्याच गुन्हेगारांवर मानसोपचारच केले पाहिजेत. आजार म्हणे. तुला माहिती आहे माझं मत. तुझ्या आईवडिलांच्या, खरं म्हणजे आईच्या लाडांनी बिघडला तो. एनिवे, मी दमलोय. गुड नाईट. त्यानंतर अनु आमच्याकडे आला नाही. सासरे आणि प्रदीप त्याच्यावर पूर्ण नाराज झाले होते, त्यामुळे माझंही जाणं कमीच झालं. मग तर त्यांनी कहरच केला. एका दुकानात चोरी करताना सापडला, अटक झाली. प्रदीपनी ना जामीन दिला ना मला भेटायला जाऊ दिलं. नंतर तो कधी सुटला, कसा आहे, कुठे, काहीच कळेना. आणि मग अचानक शेवटच्या अवस्थेत शेजाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि आम्हाला कळवलं. ही अवस्था बघून मी रोज 2-4 तास येऊन बसायला प्रदीपने विरोध केला नव्हता. 7:30 वाजले होते. काकूंचा मुलगा आणि सून आले. मला हलकेच थोपटून जप असं म्हणून काकू सुनेबरोबर घरी गेल्या. मुलगा बरोबर आणलेल्या वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसला. प्रदीप यायची वेळ झाली होती. अचानक सिस्टर बाहेर आल्या, म्हणाल्या, बोलवतायत तुम्हाला. मी गडबडीने आत गेले. अनुजवळ बसले. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले, काय रे? भीती वाटली एकदम. आत्ता झोपेत एकदम काळं काहीतरी अंगावर आलं. तो थरथरत होता. अरे घाबरू नकोस, स्वप्न पडलं असेल. मी बसते ना इथे. मी त्याला पाणी पाजलं. एकाएकी माझा हात धरत तो आजीजीने म्हणाला, आजच्या दिवस इथे थांबशील रात्री? फक्त आजचा दिवस. मला लहानपणीचा प्रसंग आठवला. बाबा स्कूटरवरनं पडले होते. हाताचं हाड मोडलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शस्त्रक्रिया होणार होती. आई काका हॉस्पिटलमध्ये होते. मी आणि अनु शेजारच्या काकूंकडे झोपलो होतो. दोघेही अस्वस्थ होतो. छोटा अनु माझा हात घट्ट धरून झोपला होता. हलक्या आवाजात मी म्हणाले, प्रदीपला, मानसला विचारते. विचार, पण थांब, प्लीज थांब. अनु पुन्हा आजीजीनी म्हणाला. प्रदीप तेवढ्यात आलाच. घाई करत म्हणाला, चल निघायचं आहे ना. मी त्याला घेऊन बाहेर आले. हलक्या अपराधी स्वरात म्हणाले, तो आजच्या दिवस राहा म्हणतोय. रात्री? कशाला? भीती वाटतेय म्हणतोय. कसली? काय माहिती रे. कदाचित शेवट जवळ आला असेल. काही नाही काय, या दारुड्यांच्या नौटंक्या असतात. 2 वर्ष पण काढेल तो. नाही रे, फार दिवस नाही राहायचा तो. मग तुझं म्हणणं काय आहे? आजचा दिवस राहते मी.
आज राहिलीस की उद्या पुन्हा तेच होणार. याला अंत आहे का? स्वतःच्या हाताने स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घेतली आणि बाकीच्यांचा छळ केला. हॉस्पिटलात ठेवलंय आरामात, हेच जास्त झालंय. वर म्हणे भीती वाटतीये. तसं नाही रे, अगदी केविलवाणा झालाय तो. या लाडांनी वाया गेलाय तो. एनिवे, तू थांबतीयस का मग? तू थांब म्हणालास तर मी काय सांगणार, तू ठरव. सिस्टर बाहेर आल्या. अहो ते रडतायत, विचारतायत ताई आहे का गेली. आलेच हां, बोलते मी त्याच्याशी. सिस्टर गेल्या. बघ रे, असं झालंय. ठीक आहे, यू स्टे बॅक. पण मानस, बाबा, आई, ते तू बघ. यू कॅन टॉक टू देम फ्रॉम युअर मोबाईल. पण मला एक कळत नाही आहे, ह्या माणसाचा तुला अजून एवढा पुळका येतोच कसा? मला सगळा ताण असह्य झाला. मटकन बाकावर बसत मी म्हणाले, खरं आहे रे, खरं आहे. हे कुजलेले निरर्थक बंध तुटायला हवेत. पण नाही रे तुटत. ना आयुष्य त्याला सोडत, ना मला त्याला सोडता येत आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उमाकांत घाटे लिखित बंध ही कथा. हा बंध, नात्याचा बंध तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि मुख्य म्हणजे भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.